सगळे वर हात करा, घोषणा द्या ना, हात वर करा. आंदोलन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आंदोलन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. रोजगार सेवक संघटनेचा रोजगार सेवक संघटनेचा कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. आंदोलन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आंदोलन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे आंदोलन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. फडणवीस साहेब द्या ना, द्या ना आमचं मानधन, द्या ना, द्या ना. फडणवीस साहेब द्या ना, द्या ना आमचं मानधन, द्या ना, द्या ना. एकनाथ दादा द्या ना, द्या ना आमचं मानधन, द्या ना, द्या ना. सुमित्राताई द्या ना, द्या ना आमचं मानधन, द्या ना, द्या ना. मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, द्या ना. सुमित्राताई द्या ना, द्या ना आमचं मानधन, द्या ना, द्या ना. मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. 3 ऑक्टोबर 2024 चा निर्णय पारित झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. फडणवीस दादा द्या ना, आमचं मानधन द्या ना. रोजगार सेवक संघटनेचा आंदोलन करत आहेत, काय प्रमुख मागणी? निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने ग्रामरोजगार सेवकांचा एक GR पारित केला आहे. त्याच्यामध्ये ग्रामरोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधनाची तरतूद अशी करण्यात आलेली आहे. पण 19 महिने झाले तरी शासनाने अद्याप आमच्या GRची अंमलबजावणी केलेली नाही. त्या अनुषंगाने 1 एप्रिलपासून आम्ही पूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करतो आहे. त्या कामबंद आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही, त्याच्यामुळे 4 तारखेपासून आम्ही संभाजीनगर या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे. त्याचीही योग्य दखल घेतली नाही, म्हणून आज आम्ही अर्धनग्न आंदोलन करतो आहे. शासनाने आमच्या मागण्याची योग्य दखल घ्यावी. योग्य दखल न घेतल्यास याच्यापेक्षाही असं तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रमुख काय मागणी? आमच्या 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय पारित व्हावा आणि ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक कामांना जे फेस ID लागू केला आहे शासनाने विजयरामजीच्या माध्यमातून, ती फेस ID रद्द करावा. त्याचं कारण असं आहे, ग्रामीण भागामध्ये जर शासनाला रोजगार हमी योजना राबवायची असेल तर फेस IDच्या माध्यमातून जे सामान्य शेतकरी आहे, सामान्य कुटुंब आहे, त्याला तो लाभ मिळू शकत नाही. शासनाला 100% याच्यामधून आम्हाला शंका अशी आहे की योजना बंद करायची आहे का. काय नाव आपलं? माझं नाव विनोद चव्हाण, ग्रामरोजगार सेवक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. आज आपण अर्धनग्न आंदोलन करताय आणि 4 तारखेपासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे, कसं बघतो? मी बाळासाहेब ताडे, प्रदेशाध्यक्ष. 19 महिन्यापासून शासन निर्णय निघाला, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. तरी आपल्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना विनंती आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर आमचा 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, हीच अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. काय नाव? मी बाळासाहेब ताडे.